नाशिकच्या पवित्र गोदावरी नदीमध्ये मोठ्या प्रमाणावर माशांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे। नदीपात्रामध्ये लाखोंच्या संख्येनं मोठे मासे मृतावस्थेत आढळलेत आणि या प्रकारामुळे पर्यावरणप्रेमी, सामाजिक कार्यकर्ते तसंच नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होतो आहे। प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे। गोदावरी नदीतील जलप्रदूषण, सांडपाण्याचा विसर्ग किंवा कारणांमुळे माशांचा मृत्यू झाला असल्याचा हा अंदाज आहे आणि त्याचबरोबर याबाबत तातडीने वैज्ञानिक तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे। तर गेल्या काही 3-4 दिवसांपासून हे पाणी अक्षरशः म्हणजे एक विषारी पाणी झालेलं आहे। याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात मासे होते। ते माशांचा आज नाही तर गेल्या अनेक दिवसांपासून त्यांचा तो मृत्यू झालेला दिसतोय। मृत अवस्थेत इथं मासे सापडलेले आहेत। आज येताना अनेक लोक सकाळी ज्यावेळेस इथं मॉर्निंग वॉकला आले त्यावेळेस काही लोकांच्या आम्हाला तक्रारी आल्या की साहेब खूप असा घाणेरडा वास येतोय, नदीमध्ये काहीतरी कुजलेला आहे। जेव्हा येऊन बघितलं तर तेव्हा लाखो मोठमोठे मासे, बरं हे छोटे नाहीयेत, असे मासे मेलेले आहेत। याचा अर्थ असा आहे की संपूर्ण पाणी विषारी आहे। महापालिका निवडणुकीच्या अगोदर मुख्यमंत्री महोदय म्हणाले गोदावरी नदीचं पाणी आम्ही पिण्यालायक करू। मुख्यमंत्री साहेब, आज तुम्ही हे मृत माशांचं पाणी आमच्या साधू संतांना पाजतायत, देशभर येणाऱ्या भाविकांना तीर्थ म्हणून हे पाणी पाजतायत, शोकांतिका आहेत। आम्हाला आता म्हणजे काय बोलावं याचं सुद्धा वाटतंय। आम्ही जेव्हा आज सकाळी बघतोय हजारोच्या संख्येने मासे इथं मृत अवस्थेत पडलेले आहेत आणि प्रशासनाचं, सत्ताधाऱ्यांचं पूर्ण दुर्लक्ष आहे।